नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे। आंब्याचा सीजन चालू आहे, त्यामुळे आंब्यापासून आज आपण स्पेशल मिठाई बनवणार आहोत। ती देखील फक्त 3 साहित्यात मार्केटपेक्षा खूपच स्वस्तात। अगदी घरच्या घरी ही मिठाई बनवून तयार होणार आहे। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 आंब्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे। 1 वाटी इतके आंब्याचे तुकडे आहेत। 1 वाटी पनीर किसून घेतलेले आहे। पनीर हाताने देखील मॅश करून घेतले तरी चालेल। हे पहा, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण पनीर आपण मॅश करून घेतलेले आहे। येथे आपण 1 लिटर दुधापासून बनवलेले पनीर घेतलेले आहे। 1 कप साखर घेतलेली आहे। ड्राय फ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतात। इथे मी काजू व बदाम यांचे दोन्हींचे तुकडे वापरलेले आहेत। ड्राय फ्रूट्स ऑप्शनल आहे। मिक्सरच्या ज्यूसर जारमध्ये आपण पूर्ण आंब्याचे तुकडे टाकून घेतलेले आहे। त्यात मिक्सरला फिरवून घेणार आहोत। हे पहा, पूर्ण मिक्सरला आपण फिरवून घेतलेले आहे। आंब्याचा पल्प तयार करून घ्यायचा आहे। एकही आंब्याचा तुकडा शिल्लक राहता कामा नये। पूर्ण आंब्याचा पल्प असा मस्तपैकी तयार करून घ्यायचा आहे। पसरट कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण पनीर टाकून घेणार आहोत। चमच्याच्या सहाय्याने सर्व पनीर आपण व्यवस्थित असे मॅश करून घेणार आहोत। संपूर्ण पनीर आपण एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे आहे। येथे आपण निम्मी साखर वापरणार आहोत व निम्मी साखर आपण नंतर टाकणार आहोत। साखर टाकल्यानंतर साखर व पनीर व्यवस्थित असे चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची आहे। येथे पनीरचा एखादा छोटासा तुकडा राहिला असेल तर तो देखील आपण चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे। 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता साखर ही वितळण्यास सुरुवात झालेली आहे। 5-1 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता साखर ही पूर्णपणे वितळलेली आहे। साखर पूर्णपणे वितळल्यानंतर आपण त्यामध्ये आता आंब्याचा पल्प घालणार आहोत। इथे आपण आंब्याचा पल्प तयार करून लगेच पनीरमध्ये वापरलेले आहे। पनीर व आंब्याचा पल्प येथे चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचे आहे। पूर्णपणे एकजीव झाले पाहिजे। 5 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपण हे व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत। ते चमच्याच्या सहाय्याने एकसारखे असे मिक्स करतच राहायचे आहे। 5 मिनिटांनंतर आपण राहिलेली साखर येथे पूर्णपणे वापरून घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा आपण व्यवस्थित असे चमच्याच्या सहाय्याने ती साखर वितळून घेणार आहोत। साखर पूर्णपणे वितळल्यानंतर आपण पुन्हा 3 ते 4 मिनिटं असे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। आता त्याचा कलर देखील चेंज झालेला दिसत आहे आपल्याला। येथे आपल्याला एक छोटीशी बारीक उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप ॲड करणार आहोत। तूप टाकल्यानंतर आपण गॅसची फ्लेम ही पूर्णपणे लो करून घेणार आहोत व मंद गॅसवर आपण पुन्हा 5 मिनिटं व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत। हे सर्व बॅटर आता थोडे थोडे घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। कढईपासून वेगळे होताना आपल्याला दिसत आहे। येथे आपल्याला आवश्यक वाटल्यास आपण येथे मँगोचे इसेन्स टाकणार आहोत। मी येथे 3 थेंब इतके मँगोचे इसेन्स टाकून घेतलेले आहे। त्यामुळे आपल्या मिठाईला छान असा सुवास येणार आहे व टेस्ट देखील खूप छान लागणार आहे। हे बॅटर बऱ्यापैकी घट्ट झालेले आहे। चमच्यामधून पटकन असे ते खाली पडत नाही आहे, म्हणजेच ते योग्यपैकी असे तयार झालेले आहे। गॅस बंद करायचा आहे। कढईमधील सर्व बॅटर आपण आता थोडेसे थंड होण्याकरता ठेवणार आहोत। पाव चमचा आपण येथे वेलची पूड ॲड केलेली आहे। वेलची पूड आपण आता पूर्ण कलाकंदमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। वेलची घातल्यामुळे छान टेस्ट येते।
तूप लावलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये आपण सर्व बॅटर हे काढून घेणार आहोत। तुम्ही येथे प्लॅस्टिकच्या डब्याऐवजी स्टीलच्या ताटाचा देखील वापर करू शकता। कलाकंदचे संपूर्ण बॅटर आपण डब्यामध्ये व्यवस्थित असे पसरून घेणार आहोत। चमच्याच्या साहाय्याने एकसारखे असे व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे। डब्बा 2 ते 3 वेळेस टॅप करून घ्यायचा आहे, त्यामुळे ते बॅटर एकसारखे पटकन पसरते। त्यावर आपण काही ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत। येथे आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतात। ड्रायफ्रूट्स हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। ही मिठाई फ्रीजमध्ये सेट होण्याकरता आपण 1 तास ठेवणार आहोत। 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला हव्या त्या साईजमध्ये, हव्या त्या आकारामध्ये आपण ह्या मिठाईचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत। सुरीच्या साहाय्याने इथे मी एक कलाकंदचा पीस तुम्हाला दाखवत आहे। डब्यामधून सहज असा काढता आलेला आहे। हे पहा, कलाकंद हे खूप सॉफ्ट व नरम असते, त्यामुळे वृद्ध व्यक्ती देखील आवडीने खाऊ शकते। तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो।